ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दासबोधासी स्वाबोध व्हावे अपत्यापरी पादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आतापर्यंत आपण मागच्या वेळेला उत्तम लक्षणं बघितली आणि त्याच्या आधी मूर्ख लक्षणं बघितली. त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोलिलो असं म्हणाले समर्थ त्यावेळेला. आणि अल्पमतीने माझ्या मंदबुद्धीने मला जेवढी सुचली तेवढीच मी आता तुम्हाला कथन केली असं समर्थ म्हणतात. मग आता प्रश्न असा पडला की मूर्ख लक्षण सांगितल्यानंतर परत कुविद्या लक्षण का सांगितलेत बरं? अजून काही राहिलेत म्हणून का काय? का फरक आहे त्याच्यात? फरक आहे. समर्थ असं उगीच बोलत नाही. हा, आणि मला आता आठवण झाली मध्येच, मागे मी कुठल्यावर ह्याच्यामध्ये क्षमस्व हा, जरा लिंक थोडी बदलली, पण मला वाटतं मूर्ख लक्षणामध्ये मी एक मूर्खपणा केला. म्हणजे बरेच करते त्याच्यातलं ते. मी जे योग सांगितले आठवत आहे का तुम्हाला? वैधृती आणि व्यतिपात. वैधृती आणि व्यतिपात हे योग सांगितले ते आठवत आहे का कोणाला? त्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्राच्या मासिक गतीच्या बेरजेचे मला वाटतं मी चुकून 21 बोलले गेले. 27 भाग करतात. 27 भाग करतात आणि त्याच्यातला जो 17वा असतो त्याला व्यतिपात म्हणतात, की जो मोठ्या संकटांचा आघात होणारा काळ असतो. मोठी संकट येऊ शकतात. तो 17वा भाग आहे. आणि 27वा भाग आहे वैधृतीचा, की जिथे सगळ्या आपल्या धैर्याचा नाश होतो. एक अशीच माझी मैत्रीण आहे, ती मला खूप आग्रह करते की तुझं रेकॉर्डिंग करून पाठव, आणि तिच्या हे गोष्ट लक्षात आली. पहा, असा श्रोता पाहिजे की लक्षात आलं तिच्या की अगं तू 21 सांगितले भाग होतात आणि मग 27व्या भागाला कसं म्हणतेस वैधृती? म्हटलं मी 21 भाग म्हटलं, म्हणजे 27 भाग करतात. नाही म्हणते, तू बघ रेकॉर्डिंग. तर मी पाहिलं, 21 भाग चुकून सांगितलं गेलं, क्षमा असावी. म्हणजे बोलता बोलता चुकून 27 म्हणायच्या ऐवजी 21 म्हटलं गेलं. तर असे अनेक मूर्खपणा मी करतच असते, तुम्ही ते पोटात घालत असता. तर आता कुविद्या कशाला म्हणायचं? मुळात विद म्हणजे जाणणे. विद हा जो धातू आहे, विद म्हणजे जाणणे, एखादी गोष्ट समजून घेणे, जाणणे. त्याच्यावरून विद्या हा शब्द आला. आणि मग विद्येचे पण किती प्रकार आहेत? एक विद्या याचा अर्थ सर्वसाधारण ज्ञान कुठल्याही गोष्टीचं. मग ते संगीतातलं असेल, कलेतलं असेल, पाककलेतलं असेल, स्वयंपाकातलं असेल, कुठलंही साधारण सर्वसाधारण ज्ञान, त्याला विद्या असं म्हणतात. अविद्या कशाला म्हणतात? दृश्य जगासंबंधीचं जे ज्ञान आहे त्याला अविद्या म्हणतात. मायेला सुद्धा अविद्या म्हणतात, कारण अविद्या नाहीच आहे. की नाहीच आहे तिथं काय वर्णन करणार? आपल्याला डोळ्यांनी दिसते हो, पण सद्गुरु संत
सगळेजण काय सांगतात, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, सगळे संत हेच सांगतात की अविद्या म्हणजे माया. ती जी झाली, त्यागा जी झाली की नाही, त्याची वार्ता पुससी काही, असं म्हणतात. तर मायेलाही अविद्या हे नाव आहे. पण अविद्येचा साधारण अर्थ की दृश्य जगताचं ज्ञान म्हणजे अविद्या. सद्विद्या म्हणजे काय? सद्विद्या म्हणजे भगवत प्राप्तीचं ज्ञान, परमात्मा प्राप्त व्हावा म्हणूनच ज्ञान, आत्मज्ञान, याला सद्विद्या म्हणतात. आणि कुविद्या कशाला म्हणतात? ज्याच्यामुळे स्वतःचा आणि समाजाचा नाश होतो. का बरं होतो? कारण त्याच्याकडे विद्या असते, नाही असं नाही, पण योग्य दिशेने त्या विद्येचा तो उपयोग करत नाही. उलट दुर्गुणांशी सख्य करतो आणि त्यामुळे त्याचं विक्षेपाने प्रकटीकरण करतो. हे कुवेदीची व्याख्या आहे. म्हणजे स्वार्थाच्या हीन पातळीवरची, अगदी हीन पातळीवरची जी अविद्या आहे, त्याला थोडक्यात म्हणजे कुविद्या असं म्हणतात. ज्याने स्वतःचाही नाश होतो, समाजाचा नाश होतो, राष्ट्राचा नाश होतो. आता असं म्हणू नये, पण विरोधी पक्ष नेते कितीतरी काही वाटेल ते बोलतात. त्यांना काही माहिती नाहीये मोदी कसे आहेत ते, किंवा इतर लोक चांगले जे वागतात ते कसे माहिती नाहीये. माहिती सगळं, पण तरीही प्रकटीकरण करताना चुकीचं प्रकटीकरण काय, हानिकारक, स्वार्थाच्या पायी, स्वतःच्या स्वार्थाच्या पायी अत्यंत हीन विवेक. विवेकाचे पण खूप प्रकार आहेत, बघू आपण काय संबंध अवधूत बघायचंच आहे. नित्यानित्य विवेक, कसे शब्द वापरले की असे एवढे असतात, वाचवत नाही. कुविद्येचे कुविद्येची नावं वाचवत नाही तो अध्याय. हो, अक्षरशः हो. म्हणजे त्या कुविद्येचे, त्यांनी कुविद्येचं प्राणी म्हटलं, मला खूप कौतुक वाटलं. आपण बघूया पहिल्यापासून. कुविद्येचा प्राणी म्हटलं, माणूस नाही म्हटलंय, कारण जनावर बरं असं ते वागतात. आणि म्हणून कुविद्येचा सागर, अवगुणांची समृद्धी, काय समर्थ शब्द वापरतात हो, पेरणी करतात अशी एक एक शब्दाची. सुरुवातीला म्हणतात ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीन कुलक्षणे, त्यागार्थ बोलिले ते श्रवणे, त्याग घडे. मी पहिल्यांदा वाचलं, अरे वा म्हटलं, ही वाचली की त्याचा त्याग घडेल. वाचली एकदा, ऐकली, कीर्तनात ऐकली, प्रवचनात ऐकली, पारायण करताना ऐकली. काय म्हटलं, ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीन कुलक्षणे, त्यागार्थ बोलिले ते श्रवणे. मला असं वाटलं तेव्हा, त्यागार्थ बोलिले श्रवणे, त्याग घडे. ऐकलं की त्या लक्षणांचा त्याग होतो. पण समर्थ आहे ते, आपण नाही. श्रवणे ह्या एका शब्दामध्ये त्यांना श्रवण, मनन, चिंतन, आचरण हे 4 शब्द अपेक्षित आहेत. म्हणजे ते ज्याला श्रवण होतं असं म्हणतात, तेव्हा हे सगळं त्याच्यामध्ये आलंच. श्रवण आलं, त्या गोष्टींचं मनन आलं, चिंतन आलं आणि आचरण आलं. हे जेव्हा घडेल तेव्हा या कुविद्येचा त्याग घडेल. अतिशय कशी आहे ती माणसं, ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी. कशासाठी जन्माला आला हा? मातेला केवळ वेदना देण्यासाठी. मातेने जन्म दिला, त्याला तिला वेदना झाल्या. वास्तविक सद्विद्येचा प्राणी सुद्धा, प्राणी सद्विद्येचा माणूस सुद्धा, किंवा सामान्य विद्या असलेला माणूस सुद्धा आईला वेदनाच देतो, त्याच्याशिवाय त्याचा जन्मच होत नाही. पण हा आईच्या उदरातून बाहेर येताना जो वेदना द्यायला सुरुवात केली त्यांनी, तो आयुष्यभर त्यांनी लोकांना छळलंच. मुळी दुसऱ्यांना वेदनाच दिल्या. त्याची लक्षणं सगळी जर का बघितली आपण, तर आपल्या लक्षात येतं की दैवी आणि असुरी संपत्ती समर्थ संबंध आपण ह्या दशकाचा जर का विचार केला, तर मगाशी मी थोडस असं माझ्या मनात आलं की बघा की 5 गोष्टी त्यागार्थ आहेत आणि 5 आचरणार्थ आहेत, 10 समास आहेत. आणि ह्या 10 समासांपैकी मूर्ख लक्षण, कुविद्या लक्षण, तमोगुण लक्षण,
रजोगुण लक्षण, पढत मूर्ख लक्षण, ही सगळी आसुरी संपत्ती आहे. ही सगळी त्यागार्थ आहे. आणि घेण्यासारखी कुठली आहे, आचरण करण्यासारखे कुठले समास आहेत त्याच्यामधले? भक्ती निरूपण आहे, उत्तम गुणलक्षण आहे, सद्विद्या आहे, सत्वगुण आहे, विरक्त लक्षण आहे. ही सगळी पाचीही दैवी संपत्तीची आहेत. म्हणजे तो जो श्लोक समर्थांनी 16व्या गीतेतला जो 16व्या अध्यायातला चौथा श्लोक जो घेतलाय, तो मागच्या वेळेला आपण पाहिला होता. हाच वरती लिहिलाय तो, दंभो दर्पश्च लिहिलेला आहे. त्यांनी घेतलाय तो श्लोक इथे. कुठे दिलं बरं? तेवढ्यात पानं उडतात इकडे तिकडे. हाच, दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. ह्याच्यातले दैवी गुण आणि असुरी गुण कोणते? हे असुरी गुण ह्या जसं आता ताई म्हणाल्या की वाचताना वाचवत नाही, इतके वाईट गुण आहेत, पण हे असतात हो माणसांमध्ये. आणि कुविद्येची लक्षणं का दिसतात? त्यांचं मुख्य लक्षण काय? त्या अनितीने वागतात. नीती माहिती नाही असं नाही, पण बळजबरीने त्या अनितीने वागतात, अधर्माने वागतात, असत्य भाषण करतात. असुरी संपत्ती सगळी त्यांच्याजवळ असते. आणि म्हणून त्यांना आपोआपच क्रोध हा पहिला, प्रत्येक गोष्टीचा क्रोध येतो. कारण दंभ असतो ना. दंभ म्हणजे काय? आपल्या जवळ जे नाहीये, आपली योग्यता नसताना सुद्धा तसं भासवणं, याला दंभ म्हणतात. दंभ आला की आपोआपच अहंकार येतो, आणि मग मस्ती येते. दंभाच्या पाठोपाठ दर्प येतो. दर्प म्हणजेच मस्ती, पैशाची, कीर्तीची, सत्तेची, रूपाची, विविध गोष्टींची असते हो मस्ती. विविध गोष्टींची असते. आणि ती एकदा माणसात भिनली की तो दुसऱ्यांना तुच्छ समजतो. मी मोठा आणि दुसऱ्यांची काही किंमतच नाही, अशा तऱ्हेने तो वागतो. त्यामुळे क्रोध हा पहिला शत्रू आहे. एक मला आता सहज गोष्ट आठवली. गोंदवलेकर महाराजांकडे एक माणूस आला होता, आपल्याला माहिती पण असेल सगळ्यांना. तो म्हणाला, तुम्ही सांगता ना की एकदा क्रोध आपण ताब्यात घेतला की पुढचे सगळे षड्रूपू आपल्या काय येतात, ताब्यात येतात. कारण ती त्याची पिल्लावळ आहे. क्रोधाचीच पुढची काम, लोभ, मद, मत्सर सगळी षड्रूपू आहेत, ती त्याची पिल्लावळ आहे. तर एक तो काबूत घेतला की काम झालं. एक माणूस म्हणाला, हो मी आता क्रोध जिंकलेला आहे. मी आता क्रोध मला आता राग येतच नाही, अजिबात राग येत नाही. मी अगदी क्रोध जिंकलेला आहे. गोंदवलेकर महाराज म्हणाले, ठीक आहे, छान, चांगलंय, चांगली आहे की गोष्ट. क्रोध जिंकला तर खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे आपण म्हणतो बघा, 1 ते 10 आकडे म्हण. लहान मुलांना आपण सांगतो, राग आलाय, बस खाली, 1 ते 10 आकडे म्हण. आपोआप तेवढी सेकंद गेली की त्या क्रोधाची तीव्रता कमी होते. हा माणूस गेला. दुसऱ्या दिवशी नदीवरनं म्हणाले, आला, म्हणाले पाय धुवून ये जा जरा नदीवरती जाऊन. आणि तिथे पटाईत मावशी होत्या. पटाईत मावशी गोंदवलेल्या बऱ्याच फेमस आहे. तर त्यांना सांगून ठेवलं होतं, पटाईत मावशी महाराजांच्या अगदी आज्ञेत वागणाऱ्या बाई, आज्ञेत. आणि कमालीची सेवा हो, कमालीची सेवा. त्यांना सांगितलं की असे असे गृहस्थ येतील, तर तुम्ही काय काम करायचं, माझी आज्ञा असं समजा. काय काम करायचं? त्यांच्या धोत्र्याचा सोगा आता ओढा, खेचा, एवढंच काम करा. काही बोलू नका, काही नाही, तो फक्त खेचा. आले ते पाय धुवायला की पाय धुवून वरती तो खेचा, आणि त्यांच्याकडे काही बघूच नका. झालं. दुसऱ्या दिवशी ग्रस्त गेले पाय धुवायला. पटाईत मावशी बसलेलेच होते तिथे, आणि महाराजांनी सांगितलेलं आहे, आज्ञापालन. त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा धोत्राचा सोगा खेचला. त्याबरोबर त्यांना राग आला. असे रागाने संतापून आले महाराजांकडे. तेव्हा कोण ती बाई, काय सगळे म्हणतात पटाईत मावशी अमकं तमकं, आणि माझ्या धोत्रात सोगा खेचला तिने, काय पद्धत आहे काही, वगैरे वगैरे. महाराज त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, अहो कालच तुम्ही म्हणालात
की माझा आता क्रोध शांत झाला म्हणून? महाराज हसले आणि म्हणाले, इतका सहज विजय नाही मिळवता येत हो क्रोधावरती. तासा हा क्रोध. समर्थांनी सगळ्या जोड्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन 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 दोनच्या जोड्या आपल्या दिसतात. आणि किती लक्षणं सांगितलीत हो. सुचतात कशी. सगळीकडे ना कठीण शब्द वापरलाय बघा. हे आपण कधी कधी जोर देऊन, जशी आपण राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणतो की त्याच्यामध्ये ठासून तो आपला आला पाहिजे, ही जी काही जाणीव आहे ती झाली पाहिजे, तसं ह्या इथे 23व्या ओवीमध्ये मला फार जाणवलं. बाकी ठिकाणी पण आहेतच, पण इथे तर असं वाटतं की आपण शिव्या बिव्या देतो का काय, असं वाटायला लागलं वाचताना. कपटी, कुटिळ, गाठ्याळ, कुरटे, कुचर, नट्याळ, कोपी, कुधन, टवाळ, अतिशयसी. एका ओवीमध्ये किती लक्षणं सांगून टाकली आणि सगळी कठीण वर्ण वापरलेत बघा. क, ठ, ळ, ड, न, नट्याळ, नाठाळ वगैरे म्हणतो आपण, नट्याळ, वेगवेगळे शब्द वापरून त्यांनी त्या, आणि अतिशय असं म्हटलंय शेवटी. म्हणजे सगळे जे दुर्गुण त्याच्यात भरलेले आहेत ना, कोठार आहे कोठार. म्हणून त्यांनी अवगुणांची समृद्धी असा शब्द वापरला. अवगुणांची समृद्धी आहे त्याच्याकडे. आणि मग तो असा काय होतो, वाया जातो. अति सर्वत्र वर्जयेत असं विधान आहे आपल्याकडे. हा दुर्गुण खूप वाढत जातो आणि एकातून एक व्यसन, माज, मग दुसऱ्याचा मत्सर, दुसऱ्याला कमी लेखणं, आणि मग ह्याच्यातून देहबुद्धी वाढत जाते. मुख्य काय होतं, देहबुद्धी वाढत जाते, मी आणि माझं. म्हणून मनाच्या श्लोकात सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे, नको रे मना मत्सरू दंभ भारू, किंवा नको रे मना क्रोध हा खेदकारी. सावर, स्वतःच्या मनाला आवर घाल. आणि ही सगळी कुविद्या लक्षणं तू वाच, नीट त्याचा अर्थ लक्षात घे आणि ती त्याग कर. श्रवणे त्याग घडे. श्रवण नुसतं करून सोडून देऊ नको, 2 कान दिलेत म्हणून. मध्ये मेंदू आहे, ते इथून श्रवण केलेलं सगळं इथे साठव, चिंतन कर, विचार कर त्याचा, आणि ते आपल्या आचरणात आण. 7व्या ओळीमध्ये 2-2 जोड्या कशा दिलेत बघा, कुरूप आणि कुलक्षण. आता कुरूप एखादा मनुष्य असेल, अत्यंत कुरूप मनुष्य डोळ्यासमोर आणा, बाई किंवा पुरुष कोणी, अत्यंत कुरूप आहे हो. काही इथे वरती डाग असतात, काही नाक चपट असतं, गोळे गोळे आलेले असतात, रंग काळा ठिक्कर असतो, मध्येच कुठेतरी काहीतरी चट्टा उमटलेला असतो, अत्यंत कुरूप आहे. हरकत काही नाही, कारण रूप लावण्य अभ्यासिता नाहीये. काहीतरी सोय धरावी आगंतुक गुणांची, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे रूप लावण्य हे आपल्या हातातली गोष्ट नाही. एखादा मनुष्य कुरूप असेल, आता मी दिसायला चांगली नाहीये कबूल आहे, पण मी कुलक्षणी पण आहे म्हणजे वाटत लागली ना, तर माझ्याकडे काहीच नाही, नाही रूप, नाही लक्षण, नाही गुण, काहीच नाही. मग आपण सुलक्षणी होऊ शकतो ना. समर्थांना हे सांगायचंय की एखादा कुरूप असला तरी चालेल, पण तो कसा पाहिजे, सुलक्षणी पाहिजे. तो जर सुलक्षणी असेल तर आपोआपच त्याचं कुरूपत्व विरघळून जातं, पडद्याआड जातं. आमच्या शाळेत एक बाई होत्या, खरंच दिसायला कुरूप होत्या हो बिचाऱ्या, गरिबी पण होती, पण इतक्या स्वभावाने प्रेमळ होत्या, इतक्या मायाळू होत्या, सगळ्यांसाठी सगळं करायच्या. त्यांचं कुरूपत्व कुठल्या कुठे निघून गेलं हो. म्हणजे कुरूप आणि कुलक्षणी असू नये. बरं एखादं स्वरूप असेल, सुंदर असेल, सुरूप छान दिसायला असेल, आणि कुलक्षणी असेल तरी काय उपयोग आहे. दिसायला मार छान, बोलायला लागलं की समजतं काय आहे ते, असंही असतं. तर ह्या जोड्या, आळशी आणि खादाड. काम करायचा आळस, नोकरीला जाण्याचा आळस, पैसे मिळवायचे नाहीत, आणि खायचं मात्र टोपलीभर 4 वेळा, काही कर्तृत्व नसताना. म्हणून अशी जोडी काय आहे, हीन लक्षण आहे, विवेकहीन आहे त्यांचा. आपण कष्ट करावेत आणि खावं. आळशी आणि खादाड, मुळात आळशी म्हणजे तो अत्यंत आळशी हा समर्थांचा शत्रू आहे, पण खूप वेळा बघितलेला आहे. शत्रू आहे समर्थ. रिकामा जाऊ नये दी क्षण,
असं समज सारखं सांगतात. क्षण क्षण महत्वाचा आहे. आणि म्हणून तिसरं सांगितलेलं आहे 12व्या ओळीमध्ये म्हणतात ते अज्ञानी आणि अविश्वासी. मुळात ज्ञान नाहीये, मुळात काही समजून घेतलेलं नाहीये, काही कशाचा अभ्यास करायचा वाटत नाहीये, काही वाचावं, काही कोणाकडनं कळून घ्यावं अशी इच्छाच नाहीये, अंधारातच आहे सगळ्या. आणि त्याच्यात आणखीन तो कसा आहे अविश्वासी, म्हणजे दुसऱ्याने काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवणारा सुद्धा नाहीये. हो, तुम्ही काही सांगायला जाल की बाबा असं असं असतं, तो मानतच नाही, समजूनच घेत नाही. अशाचा काय होतो, हीन विवेक वाढत जातो. आणि हा हीन विवेकच त्याला अतिशय खाली यायला, स्वार्थ बुद्धीला कारणीभूत ठरतो. कनिष्ठ आणि गर्विष्ठ 17व्या ओळीमध्ये 2 जोडे आहेत, कनिष्ठ आणि गर्विष्ठ. कनिष्ठ आहे, कनिष्ठ म्हणजे काय जातपात अशा दृष्टीनं नाही, निष्ठा नाही कशावरती, अतिशय हीन विचाराचा, स्वार्थी अत्यंत. आणि गर्विष्ठ, गर्व तर केवढा, आपल्याकडे स्वतःकडे काहीच नाहीये पण गर्व आणि ताठा केवढा, खूपच. अल्पमती 20व्या ओळीमध्ये म्हटलं अल्पमती आणि वादक. मला पण पहिल्यांदा समजेल ना की वादक, वादक शब्द आपण साधारण वाद्य वाजवणारे वादक असा धरतो. अल्पमती आणि वादक, इथे वाद घालणारा असा शब्द आहे, वाद करणारा, वादक म्हणजे वाद करणारा. अल्पमती आहे म्हणजे मला समजत तर काहीच नाही पण दुसऱ्यांशी वाद इतका घालायचा की माझं म्हणणं कसं खरं आहे मला जरी माहिती नसलं तरी सुद्धा माझंच म्हणणं खरं आहे. ही सगळी देहबुद्धीची लक्षणं आहेत आणि ही जोपर्यंत अंगात आहेत तोपर्यंत कुठलंच काही काम धड होणार नाही, भक्ती मार्गाला लागता येणार नाही. समर्थ म्हणतात त्याचं आयुष्य फुकट जातं, समाज त्याच्यामुळे नाचतो. जो रोगी आहे आणि कुकर्मी आहे असा आहे हा. रोग्याने पहिलं औषध घेतलं पाहिजे, पथ्य पाळलं पाहिजे, कुपथ्य करता कामा नये. तर तो काय करतो, कुकर्मी म्हणजेच काय करतो, नको वागायला तसं वागतो, अधर्माने वागतो, अनितीने वागतो. प्रत्येक गोष्टीसाठी सांगितलेलं आहे. काम कसं असतं, काम म्हणजे काम वासना ही प्रजोत्पत्तीसाठी आवश्यक आहे पण तिलाही काही शास्त्र आहे. धर्माने सांगितलेल्या बंधनाप्रमाणे कामवासना बाळगली पाहिजे किंवा तिची पूर्तता केली पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुलस्ती ऋषी आणि कैकसी. संध्याकाळच्या वेळेला ऋषी असून सुद्धा, पुलस्ती ऋषी असून सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला कैकसीने त्यांना समागम करायला लावलं आणि त्याच्यातून रावणाची निर्मिती झाली. म्हणजे जसं बीज तसं पुढे झाड किंवा फळ. तर ह्या सगळ्या गोष्टी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे, धर्माने सांगितल्याप्रमाणे नीतिमत्तेने जर केल्या तरच भक्ती मार्ग सुलभ होतो, अंतरंगातला आत्मा राम जागृत होतो. आणि जर अशी कुविद्या बाळगली म्हणजे त्याला विद्या नाहीये असं नाहीये, त्याच्याकडे ज्ञान आहे. ज्या अर्थी तो वाद घालतो दुसऱ्याशी त्या अर्थी त्याला ज्ञान आहे पण तो चांगल्या मार्गाने नाही करत, तेच काम तो वाईट मार्गाने करतो आणि स्वार्थ शिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही. अशा हीन पातळीचा जो माणूस आहे, अत्यंत हीन, प्राणी म्हटलेलं आहे, नरदेह सुद्धा म्हटलेलं नाही त्याला, अशा माणसाने ही आपली अवलक्षणं आधी आपल्यात आहेत हे समजून घ्यावं आणि मग ती त्यागावी, प्रयत्नपूर्वक त्यागावी. कारण सूत्रच ते मुळी अवगुण अभ्यासिता जाती उत्तम गुण अंगीकारिती. उत्तम गुण प्रयत्नाने येतात आणि अवगुण प्रयत्नपूर्वक सांगता येतात. पण आपल्यात अवगुण आहेत हे तर पहिले कळायला पाहिजे. काय चांगलं आहे हे कळलं माणसाला, समितीत जाणं हे चांगलं आहे हे समजलं तर माणसं समितीत येतील. घरी बसून टीव्ही वरती सिरियल बघण्यापेक्षा, काय बायको सिरियल बघतात, मी तर खरंच एकही नाही बघत, मला कुठले नावही माहिती नाही, पण ते विचारतात फोनवर ना एकमेकींना, अगं ते हिचं काय झालं ग राधाचं. मी त्या दिवशी एका बाईंकडे गेले, त्या विचारतात राधाचं काय झालं ग. हो का, झालं का लग्न, अच्छा, मग त्यांचं आधी फिसकटलं होतं पण
मग नंतर मग तिने फोन ठेवून दिला. म्हटलं कोण हो राधा? अहो सिरियल मधली त्या. किती गुंग होता. तोच वेळ आपण जर का राष्ट्रकार्यासाठी, आपल्या स्वतःच्या विकासासाठी लावला तर तो वेळ नक्कीच कामी लागेल. आणि म्हणून ही कुविद्येची लक्षणं जी आहेत सगळी खूप लक्षणं आहेत, खूप आहेत लक्षणं. आणि ती वाचून आपण पाहावीत. आणि त्याच्यातली खरोखरच समर्थांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. किती लक्षणं सांगितलीत हो, वाचून सुद्धा लक्षात राहत नाहीत सगळी. त्यांनी लिहून काढली एवढी. किती बारीक निरीक्षण आहे समाजाचं. आणि त्यामुळे ती आपण, तुमच्याकडे नाही आहेत पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ती प्रयत्नपूर्वक काढावीत. आपण असं सांगू शकतो तरुण मुलांना किंवा आपल्यात सुद्धा आपण पाहावं. 21 आणि 22व्या ओव्या सुद्धा मला खूप वेगळ्या वाटल्या जरा. हे 21 आणि 22 दोन ओव्यांमध्ये, दोनच ओव्या, त्याच्यामध्ये माणसाच्या वाणीचे 14 दोष सांगितलेत त्यांनी. आपण वाचलं तर कळेल. कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर, निष्ठुर, दुरात्मा, न्यून वचनी, वैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेष वचनी, अनृत्य वचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारू, अशा माणसांचा धिक्कार करावा, संगती त्यांची सोडावी. अशा माणसांच्या संगतीमध्ये आपलाही उत्कर्ष होत नाही. ज्याला म्हणतात ना हल्ली निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा अशा लोकांमध्ये वाढत जाते. आपण काही सांगायला लागलं हे काम असं करूया, अहो ते कुठे होणार आहे, पाऊस केवढा आहे. आणि आपण समितीच्या बायका कुठला उत्सव असला, पाऊस असो नाही तर काही असो, धुवाधार पाऊस असला तरी आपण ते कार्य पूर्ण करतो. तर आपल्या डोळ्यासमोर ध्येय असतं. त्यामुळे अशा लोकांची संगत टाळावी. आपलेच चुकून माकून ह्याच्यातले जर का काही दुर्गुण असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून आपली देहबुद्धी कमी होईल. वाणीला विराम देते. नृत्यवचनी. काय 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 म्हणाला? नृत्यवचनी असं दिलं शब्द बघा. कुठे? हा, नृत्य नृत्य नृत्यवचनी असं 22व्या श्लोकात हो आहे. हो हो हो. नृत्यवचनीचा अर्थ काय? अनृत्य. अनृत्य म्हटलंय. अनृत्य म्हणजे न सत्य अशा अर्थाने ते वापरलंय. सत्यवचन नाही बोलणारा, सत्यवचन तो बोलत नाही अशा अर्थाने वापरलंय. नृत्याशी काही संबंध नाही त्याचा. द्वेषवचनी म्हणजे जो द्वेषाने बोलतो तो, आणि जो खोटं बोलतो, सत्य बोलत नाही,